ब्रेक नंतर आपलं स्वागत आणि सुवर्ण खरं तर आता एक आणखी मोठी बातमी समोर येते। पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर भारताकडून हल्ला करण्यात आलेला आहे। हल्ल्यामध्ये सरगोधा एअरबेसचं मोठं नुकसान झालेलं आहे। पुन्हा एक बातमी एअरबेस संदर्भातली। सरगोधा हे एअरबेस लक्ष्य करण्यात आलंय आणि त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर पाकिस्तानच्या विविध एअरबेसवर भारताकडून आधीच हल्ला करण्यात आल्यानंतर आता आणखीन एक एअरबेस सरगोधा एअरबेसवर भारताकडून हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यामध्ये सरगोधा एअरबेसचं मोठं नुकसान झालेलं आहे। तुम्ही हल्ल्यासाठी एक पाऊल उचला, उत्तर द्यायला आमचे 5 पावलं पुढे होतील, हेच उत्तर भारतानं यामधून पाकिस्तानला दिलेलं आहे। सरगोधा हा एअरबेस निस्तनाबूत करण्यात आला, त्याचं मोठं नुकसान भारतानं केलेलं आहे। निश्चितच हा भारत गप्प बसणारा भारत नाहीये, हा नवीन भारत आहे, कणखर भारत आहे आणि हा घरामध्ये घुसून मारणारा भारत आहे। हे पुन्हा एकदा भारतानं पाकिस्तानला दाखवून दिलेला आहे, पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली आहे। सरगोधा एअरबेसवर भारतानं आता हल्ला केला असल्याचं कळतंय। या हल्ल्यामध्ये सरगोधा एअरबेसचं मोठं नुकसान झालंय। आधीच पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खरं तर डबघाईला आलेली आहे, डामाडोल आहे। त्यातच आता विविध ठिकाणी पाकिस्तानचे हे खरं तर पाकिस्तानमध्ये झालेले हल्ले, त्याच्यामुळे त्यांचं झालेलं नुकसान। तरी देखील पाकिस्तान मात्र आपल्या कुरापती थांबवण्याचं नाव घेत नाहीये, कारण पाकिस्तानमधले जे स्थानिक आहेत त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे की एवढे मोठे हल्ले होत आहेत तरी तुम्ही गप्प कसे। त्यामुळे बौखलाहट असा जो हिंदी शब्द आहे तशा अगतिकतेमध्ये चरफडलेल्या अवस्थेमध्ये आता हल्ला पाकिस्तानकडनं केला जातोय। अनेक नियमांचं उल्लंघन करत पाकिस्तानकडून हल्ला केला जातोय। तर आपण पाहतोय पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये मिसाईल हल्ला करण्यात आला आणि त्याची काही दृश्य आता समोर येत आहेत। हा हल्ला पाकिस्तानकडून करण्यात आला, मात्र हा हल्ला भारतानं परतवून लावला। त्याचे हवेतच चिंधड्या करण्यात आल्या आणि त्याचे अवशेष जमिनीवर पडले। स्थानिकांनी हे अवशेष उचललेले आहेत। त्या माणसाच्या हातात आपण पाहतोय या ड्रोनचे किंवा मिसाईलचेच ते अवशेष आहेत। पंजाबच्या वेगवेगळ्या भागांना पाकिस्तानकडून लक्ष्य केलं जातंय, कुठे ड्रोन टाकले जात आहेत, कुठे मिसाईल टाकलं जात आहे। पडलेलं मिसाईल सुद्धा आपण काही वेळापूर्वी पाहिलं आणि आता पंजाबच्या या गुरुदासपूरमध्ये मिसाईल पडल्यानंतर नागरिक जमा झाले। त्या नागरिकांनी काही अवशेष जे छोटे अवशेष होते ते हातात घेतले। ते तो माणूस दाखवतोय आपल्याला हातात घेऊन, मात्र खाली पडलेला मोठा अवशेष मिसाईलचा आपल्याला बघायला मिळतो आहे। हे मिसाईल पडल्यामुळे बघा केवढा मोठा खड्डा सुद्धा निर्माण झालेला आहे। एका बाजूला आपण गुरुदासपूरची दृश्य बघतोय आणि एका बाजूला अजून सीमा भागातली काही दृश्य जिथे नुकसान झालेलं आपल्याला बघायला मिळतंय। आणि पुन्हा एकदा एक मोठी अपडेट आपण प्रेक्षकांना देऊयात। पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर भारताकडून हल्ला करण्यात आलेला आहे। हल्ल्यामध्ये सरगोधा एअरबेसचं मोठं नुकसान झालंय, त्याची दृश्य देखील आता समोर येऊ लागलेली आहेत। हे दुराचे लोट पहा, सरगोधा एअरबेसवर भारतानं हा केलेला हल्ल्याचा पुरावा आहे। हल्ल्यामध्ये सरगोधा एअरबेसचं मोठं नुकसान झालंय। एअरबेस नुकसान झालेलं आहे, पाकिस्तानच्या एअरबेसचं नुकसान ते भारतानं केलेलं आहे। तुम्ही जर आमच्याकडे एक वाकडी नजर केली तर आम्ही त्याच्या 10 वाकड्या नजरेनं उत्तर देऊ, असंच भारताला सांगायचं। एक्सक्लुझिव्ह दृश्य सरगोधा एअरबेसची। सरगोधा एअरबेसवर भारतानं हल्ला केलाय आणि या सरगोधा एअरबेसचं नुकसान झालेलं आहे। भारतानं या दहशतवाद्यांवर जोरदार प्रहार केलाय। पाकिस्तानला पुन्हा एकदा मोठा दणका, कारण पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर भारताकडून हा मोठा हल्ला झालेला आहे। हल्ल्यामध्ये सरगोधा एअरबेसचं मोठं नुकसान झालंय, त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्या समोर पाहतोय। कशा प्रकारे धुराचे लोट उठलेले आहेत। मोठ्या प्रमाणात सरगोधा एअरबेसचं नुकसान या हल्ल्यामध्ये झालेलं आहे। पहलगामचा हल्ला भारत विसरलेला नाही। भारताच्या फक्त यंत्रणा आणि दल नाहीत तर सामान्य नागरिक सुद्धा पहलगामचा हल्ला विसरलेले नाहीत। त्याचं सडेतोड उत्तर आपण पाकिस्तानला दिलं आणि त्याच्या बदल्यात त्याचं प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान जे हल्ला करत आहे ते भारत परतवून लावत आहे।
दरम्यान पाकिस्तानकडून भारताच्या अनेक एअरबेसवरही हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू आहे। पंजाबमधील पठाणकोट एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला। एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र भारतीय सैन्यानं तो हवेतच उधळून लावला। पाकचे ड्रोन भारतानं पाडलेले आहेत। खरं तर हवेमध्येच ते फोडण्यात आले आणि मग त्याचे अवशेष फक्त खाली आलेले आहेत। एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न झालाय आणि तो पाककडून झालेला प्रयत्न पठाणकोट पंजाब इथं उधळून लावण्यात आला। तर पंजाबच्या पठाणकोट इथली ही दृश्य आहेत। भारताच्या अनेक एअरबेसवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा हा प्रयत्न। पंजाबमधील पठाणकोट एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आलेला आहे। एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न मात्र हा भारतीय सैन्यानं उधळून लावलेला आहे। दृश्य ही बोलकी आहेत। आपण पाहतोय पाकिस्तानचं हे ड्रोन भारतानं कशा प्रकारे पाडलंय। आपण बघू शकतो की आपलं लष्कर किती अलर्ट मोडवर आहे की हवेतल्या हवेतच त्यांचे आलेले ड्रोन आपण फोडून टाकतोय। आता अजून एक मोठी बातमी, पंजाबमधील फिरोजपूरवर ड्रोन हल्ला करण्यात आलाय। पंजाबमधल्या फिरोजपूरवर ड्रोन हल्ला झालाय। फिरोजपूरच्या खाई या गावातील घरावर हा हल्ला करण्यात आलाय आणि या ड्रोन हल्ल्यानंतर घराला आग लागली आहे। एकाच कुटुंबातील 3 जण यामध्ये जखमी झाले असल्याचं कळतंय। पाकिस्ताननं निष्पाप नागरिकांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे। पाकिस्ताननं पंजाबमधील फिरोजपूरवर ड्रोन वापरून हल्ला केलाय। खाई या गावामध्ये एका घरावर हल्ला झाला। हा घरावर ड्रोन हल्ला झाल्यामुळे घराला आग लागली। यात एकाच कुटुंबातले 3 जण जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर तातडीनं फिरोजपूर इथल्या एका खासगी रुग्णालयात उपचार करायला त्यांना नेलं गेलेलं आहे। पण आता नागरी वस्ती, सामान्य नागरिक यांना सुद्धा पाक लक्ष्य करायला सुरुवात करताय।